जय गुरु. जय गुरु. अं, जय गुरु. हा आपल्याला आपण काल सर्वनाम सुरू केली होती, बरोबर? तर सर्वनामामधलं आपण हो अं, हो. उत्तम पुरुष आणि अस्मत् अस्मत् बघितलं होतं. अस्मत् बघितलं होतं आणि युष्मत. युष्मत पण बघितलं होतं. युष्मत. हो, युष्मत. हा, तर मी जे आज काल दिलीपजींनी जे पाठवलं ना, एकत्रित टेबल, तर तोच आत्ता मी म्हटलं तोच वापर करूया त्याचा शिकवण्यासाठी. म्हणजे तुम्हाला जे मी म्हटलं होतं की तौलनिक अभ्यास, तर तो तुम्हाला बघता येईल, बरोबर? हो तर हो सर. हा हा तर आता इथं बघा. हम्म, हम्म, आपलं देव राम झालेलं आहे, स्त्रीलिंगी माला झालेलं आहे, फल नपुसकलिंगी झालंय, अस्मद आपण काल पुन्हा एकदा नीट बघितलं, युष्मत बघितलं, प्रथम पुरुष, सॉरी उत्तम पुरुष, मध्यम पुरुष आणि तच्चे मी आपण म्हटलं होतं की त्याचे तीन रूप होतात, नाही का? त्वम, सॉरी सहा, सा आणि अं, अं, सहा, सा आणि तत्. ते तत् तिकडे घेतले त्यांनी, हरकत नाही. तर आता इथे बघा, आता पुल्लिंगी असेल तर सहा तवते, स्त्रीलिंगी असेल तर साते ताहा. आता हे साते ताहा आणि माला माले माला हा सारखंच आहे बघा. आणि तत असेल तर तत्तेतानी तत्तेतानी. पण आता याचं परत नपुंसकलिंगीचं बघा कसं आहे की तृतीय पासून सप्तमीपर्यंत सारखीच आहे. तेन ताभ्याम तैहि, पुल्लिंगीमध्ये पण तेन ताभ्याम तैहि, तस्मै ताभ्याम तेभ्या, तस्मै ताभ्याम तेभ्या, तस्मात् ताभ्याम तेभ्या, तस्मात् ताभ्याम तेभ्या, तस्याः तयोः तासां, तस्या तस्य तस्य तयोः, तस्य तयोः तेषां, तस्य तयोः तेषां, तस्मिन् तयोः तेषु आणि तस्मिन् तस्मिन् तयोः तेषु. आणि इथं कस्मिन, तर क आणि त हे परत सारखंच असतं. कहा आणि सहा ही सगळी रूप सारखीच चालतात, नाही का? केनच तेन, हा, काभ्याम ताभ्यामच काभ्याम, कै तैहीच कैही, तस्मैच कस्मै, ताभ्यामच काभ्याम, तस्मातच कस्मात, बरोबर? तर हे म्हणजे असं तुम्ही जर लक्षात ठेवलं ना, ते शिकायला एकदम सोपं जाईल लक्षात ठेवण्यासाठी. अं, आता या विभक्तीबद्दल अजून काही शंका आहेत का सर्वनामांच्या? हं? आत्ता तरी नाही आहे. अभ्यास करायला लागल्यावर मग म्हणजे करायला लागली आहे, पण हळूहळू येतील शंका. ओके, ठीक आहे, ठीक आहे. हं. अं, नंतर तुम्हाला मी हे अयम, इदम याचं काहीतरी तुम्हाला अं, हे होते ना, काहीतरी शंका होती, बरोबर? अयम इदम वगैरे. अयम कधी वापरायचं, इदम कधी वापरायचं, नाही का? आणि मग ते अस्मिन, अस्मिन हा शब्द, नाही का? हो हो, ते अस्मिन हवं होतं कुणाला तरी. इदमची हा, रूप आहेत ना ती. तर मी तुम्हाला एकदा ना मागे मला वाटतं एकदा असं ते इदम वगैरेच असं सगळं एक चार्ट दिला होता. अयम, इदम आणि तत् आणि एतत. एतत कधी वापरायचं, तत् कधी वापरायचं, हो हो बरोबर? हो आणि दिला. हो. अयम, इदम आणि इयम हे कधी वापरायचं. तर त्याचा जस्ट मी चार्ट असा बघत होतो, कुठे तुम्हाला दिला होता तो. एक मिनिट, हा.
कोणाकडे आहे का तो चार्ट? आहे माझ्याकडे, ग्रुपवर टाकू का तो? आहे सर. दिलाय तुम्ही. दिला आहे. नाही, आपण प्रोजेक्ट करूया म्हणून, फक्त प्रोजेक्ट करण्यासाठी पाठवता का तुम्ही? तुम्ही पाठवा, ग्रुपला टाकतो मी. हा, मग मी तो प्रोजेक्ट करू शकेन. हो. खूप आधी टाकला होता मला वाटतं. टाकला मी आता, येईल. येईल का? ओके. हो. हम्म. हम्म. बरोबर. मी थांबा मी माझ्याकडचा एक टाकलाय बघा. हो हा. हो, बघितलं मी. एक मिनिट. हं. हा, तर आता एतद म्हणजे काय? ज्या वस्तूला आपण स्पर्श करू शकतो तिथं एतद वापरलं जातं. इदम म्हणजे काय? की जिथं जे आपल्या जवळ असतं. ते आता मी खुर्चीवर बसलेलो आहे, तर माझ्या हातात मोबाईल आहे, तर त्याच्याकरता मी एतद वापरेन. इदम म्हणजे काय? तर मी ज्या खुर्चीत बसलेलो आहे त्याच्यापासून थोडं दूर अंतरावर, कोपऱ्यामध्ये टिपायावरती पाण्याची बाटली ठेवली, तर तिथं मी इदम किंवा इयम, म्हणजे स्त्रीलिंगी असल्यामुळे बाटली मी इयम म्हणेन. आणि तत् म्हणजे मी या खुर्चीत बसलेलो आहे आणि तिसऱ्या खोलीमध्ये मला टीव्ही दिसतोय, तर तो मी तत् म्हणेन. बरोबर. तसं मराठीत सुद्धा आता मराठी आणि हिंदीमध्ये काय होतं? आपण हे आणि ते असंच म्हणतो. म्हणजे एतद आणि इदम हे आपण एकत्र करतो, आणि तत् म्हणजे ते. समजलं? बरोबर आहे ना? तर हो. पण हिंदीमध्ये सुद्धा तसंच, इंग्लिशमध्ये पण तसंच, धिस अँड दॅट एवढंच आहे. पण याच्यात हम्म, काय आहे? हम्म. एतद, इदम म्हणजे जवळ, आणि तत् हे वेगळे शब्द आहेत. तर आता इथं तुम्हाला मी एक साधर्म्य दाखवतो. आता एतद आणि तत् म्हणजे ततच्या आधी फक्त ए लावलेला आहे. बरोबर. आणि रूप पण बघा सगळी तशीच आहे. एषः, एतौ, एते. इथं सहा तौते. एतम, एतौ, एतान, तम, तौतान. हा म्हणजे हा हम्म. तेन ताभ्याम तही, एतेन एताभ्याम येते. एतस्मै एताभ्याम एतेभ्या, तस्मै ताभ्याम, म्हणजे फक्त ए जोडलेला आहे. अगदी. हो हो, बरोबर. समजलं का? हा. हो हो. तर अशा रीतीने एतच्ची पुल्लिंगी रूप आणि तच्ची पुल्लिंगी रूप काही फरक चा- नाही. हं, हं. लक्षात ठेवायला सोपं. तसंच नपुसकलिंगी पण आहे. तत् एतानी, एतत एते एतानी. येतात येतात. हा, हा. एतेन एताभ्याम एतही, तसंच परत तेच. त्यात हा. त्यात येतात हा, येतात. तत् इथे तत्तेतानी होतं. पण एतस्मै एताभ्याम एतभ्या, नाही, इथं फरक आहे. तस्मै ताभ्या, बरोबर. हा, नाही, आहे. हा, तस्मै ताभ्याम आहे तेभ्या. तस्मै ताभ्या, हा, ते एतस्मात् तस्मात ताभ्या. तस्मात्. हा, एतस्य तस्य, तस्मिन् सगळं एतस्य. तसंच आहे. हं. हा. आणि परत ते आपल्याला माहितीच आहे की नपुसकलिंगी पंचमी ते सप्तमी हे पुल्लिंगासारखीच असतात. पुल्लिंग तस्मिन, तस्मिन. हा, सारखंच. बरोबर आहे. हो. तर आता जो होता तस्मिन, तस्मिन शब्द जो होता, तर तो काय होता? तस्मिन म्हणजे सहाचा, सहाची सप्तमी पण तस्मिन होते, तत्ची पण सप्तमी तस्मिनच होते. तर हे कळलं हम्म. तुम्हाला साधर्म्य. एतद आणि तत् च पुल्लिंग पण सारखंच आहे. म्हणजे सारखंच चालतं. नपुसकलिंगी पण सारखंच चालतं. आता इथं स्त्रीलिंगी पण बघा तसंच आहे. हा, मग एतया, तया. हा, हम्म, नंतर हम्म, एतस्यै, तस्यै, एतस्याः,
तस्याः एतस्याः तस्याः एतस्यां तस्यां तासु एतासु तासाम एतासाम नाही का? हो बरोबर. हो. म्हणजे हा म्हणजे फक्त हे जवळ असेल, अगदी जवळ असेल तर ए लावलं की अगदी जवळ झालं, ए नाही लावलं की हम्म, दूर झालं. बरोबर. हम्म, हम्म. एतस्य हा म्हणजे अगदी जवळची, तस्य हा म्हणजे ती दूरची, असं स्त्रीलिंगी नाही का? असं. सर इकडे आणि तिकडे म्हणल्यासारखं का? इथे आणि तिथे. अं, इथे किंवा तिथे. इकडे आणि तिथे ही असं? ही इथे ही इथे आणि ती, इथे तिथे. ही आणि ती, हे आणि ते, हा हा आणि तो, हा असं. समजलं? हो सर, हो हा सर, आणि कळलं. तो. हा. पण आता त्यामुळे येतात आणि तत हे अगदी सारखेच चालतात, एकमेकांजो जोडीनेच चालतात. बरोबर. आता मधला भाग आहे इदम. हा. हा थोडासा एक वेगळा प्रकार आहे. तर इदमचे तीन प्रकार आहेत: अयम, इयम, इदम. इदम म्हणजे नपुसकलिंगी, अयम म्हणजे त्याचंच पुल्लिंगी, आणि इयम म्हणजे त्याचं स्त्रीलिंगी. बरोबर. आता अयमचं इमम होतं द्वितीयमध्ये, इयमचं इमाम होतं. इदम इदम इमे, नपुसकलिंगी नेहमी माहिती आहे आपल्याला प्रथम आणि द्वितीय सारखीच असते. इदम इमे इमानी, इदम इमे इमानी. बरोबर. आता अ, नपुसकलिंगी आणि पुल्लिंगी पंचमीपासून सारखेच असतात. अनेनाभ्यामेभी अस्मयाभ्यामेभ्या अस्मात अभ्यामेभ्या अस्य अनयो येषाम अस्मिन अनयेषु. आता तुम्ही गंमत बघा. हं. इथं इथं पुल्लिंगी हे जे अस्मिन आणि तस्मिन, हा, खालचं जे तत्च त काढून टाकलं ना की इदमची रूप होतात सगळी, अयमची. तस्मिन अस्मिन, तस्य अस्य, तस्मात अस्मात, तस्मै अस्मै. हा. बरोबर. तेन, तेनचा थोडा फरक पडतो. अनेन, तमचं इमम. म्हणजे प्रथमा द्वितीय तृतीया थोडी वेगळी आहे, पण तस्मै म्हणजे चतुर्थी ते सप्तमी एकदम सारखेच चालतात. हम्म, नाही का? हा. हम्म, तसंच तसंच इयमचं पण बघा. अस्य तस्ये, अस्याः तस्याः, तस्याः अस्याः, हा, तस्याम अस्याम. बरोबर. तासु हम्म. आसु, तास्याम आसाम, तासाम आसाम, ताभ्या आभ्या. नाही का? ताभी आभी. असं. तर खूप असे अगदी खूप साधर्म्य आहे. तर हा चार्ट सुद्धा तुम्ही नीट समोर ठेवा. मी तुम्हाला ना असं सजेस्ट करीन, म्हणजे ज्यांना इच्छा असेल संस्कृत म्हणजे व्यवस्थित अगदी हे करायची ना, तर काय करायचं, मी जे आता आता हा चार्ट आहे उदाहरणार्थ, हा तुम्ही छान एक A4 मध्ये प्रिंट करून घ्या, पाहिजे तर लॅमिनेट करून घ्या. त्याला काय एक 5 रुपयात लॅमिनेशन करून मिळतं A4 ला, आणि ते आपल्या घरच्या भिंतींवरती चिकटवून ठेवायचे, म्हणजे येता जाता आपल्याला दिसतात. हं? बरोबर आहे ना? जसं आपण 10वी मध्ये वगैरे सूत्र फॉर्म्युले सगळे हो. आपण वहीवर ठेवायचो ना, तर तसं खरंच करून ठेवा. काही उलट तेव्हापेक्षा आपल्याला आत्ता जास्त त्याची जरूर आहे, कारण आता आपली स्मरणशक्ती थोडी कमी झाली आहे तेव्हापेक्षा, नाही का? तेव्हा तरी पटकन. हा. त्यामुळे आता जास्त आवश्यकता आहे सतत डोळ्यासमोर ठेवायची. हं? येस. समजलं ना? तर आता हा चार्ट आणि दीपकजींनी दिलेला तो दुसरा चार्ट, बरोबर. तर हे दोन चार्ट जर तुम्ही बघितले ना, त्यात काही करेक्शन नाही ना, म्हणजे फक्त मला वाटतं ना थोडा क्रम जो आहे ना दीपकजी, दिलीपजी, तो हो हो. थोडा करेक्शन म्हणजे, करून. हो. हा, ते जरा प्रॉपर करून. म्हणजे कॉलम्स जरा इंटरचेंज करून थोडं ठेवलं तर ठीक आहे. अजून जरा मजा येईल असं मला हो हो. वाटतं. म्हणजे चालेल, तसं करतो करून सकाळी लोकांना सकाळी. सगळ्यांना दिला ना, तर ते हो जसं मी हो. म्हटलं तसं लोक त्याचं प्रिंटआउट काढून समोर ठेवतील. आणि चालेल. ऍक्च्युली ते खूप हँडी राहील. कारण का, दरवेळेस की तुम्ही हम्म. विभक्ती बघताना पुस्तक अरे कुठे कुठे कुठे, सहा, हो. इदमची विभक्ती काय, त्याच्यापेक्षा तेच जर कोणत्या तुम्ही पानावर तुमची आहे जी काय? हा कोणत्या पण, तर हे सरळ समोर लावून ठेवले ना या विभक्ती, तर तुम्हाला म्हणजे पटकन समोर दिसतील. आणि जेवढा मग तुम्ही जास्त उपयोग कराल, आणि जेवढा जास्त उपयोग कराल तेवढं तुमच्या जास्त लक्षात राहील, नाही का? हो हो. हम्म. हं? त्यामुळे हे बरोबर. माझ्या तरी दृष्टीने हे तुम्ही इतका आता इतका इंटरेस्ट घेऊन संस्कृत शिकत आहात, तर एवढं थोडस सतत डोळ्यासमोर ठेवण्यासाठी हा थोडासा प्रयत्न केला. आणि याला काही फारसं खर्चिक काम पण नाही आहे.
एक 20-30 रुपयात सगळं होऊन जाईल हा प्रयोग, नाही का? तर असं, चालेल. हा. आणि असंच तुम्ही त्या देवा, माला किंवा मग कवी, मती वगैरे असे पुढे पुढे जशी शब्दरूप येतील ती ठेवा. ती म्हणजे इकारांत, उकारांत वगैरे, तर ती अशी छान पडतात, नाही का? समजलं? हो हो. आता हम्म. सर्वनामांवरती तुम्हाला अस्मिन म्हणजे काय कळलं, तस्मिन म्हणजे काय कळलं, एतस्मिन म्हणजे काय कळलं, एतस्याम, तस्याम, अस्याम सगळं कळलं. आता हे म्हणजे खूप साधर्म्य अगदी. फक्त ते हम्म. नेहमी तुमच्या डोळ्यासमोर नाही, त्यामुळे तुमचं म्हणजे एकदम लक्षात आहे, बाकी काही नाही, नाही का? हं. तर हे झालं आपलं सर्वनामांविषयी. बरोबर. आता अं, हा, तर ठीक आहे. आता सर्वनामांवर काही शंका आहेत कोणाला अजून? नसतील, ठीक आहे, नंतरही काही विचारल्या तरी चालतील, पण बहुतेक तरी सगळ्या शंका निरसन झालं असं आपण आता समजायला हरकत नाही. बरोबर. हा. हम्म. अं, हा, सुजाता विचारा. हा, तुम्ही अजून प्रॅक्टिसला आम्हाला हे पाठवाल का? म्हणजे ना थोडं जास्त कळतं ती प्रॅक्टिस केली ती की. म्हणजे प्रॅक्टिस म्हणजे कशी, म्हणजे जरा सांगाल का तुम्ही? प्रॅक्टिस म्हणजे आता जसा उन्नतीताईंनी पेपर पाठवला होता की नाही याचा प्रारंभचा, तसे जर अजून काही असं पाठवलं तर जास्त उपयोग होईल आम्हाला. हो सर, बरोबर. हम्म. सराव पेपर तसं. हो सर, हो बरोबर हो. आहे त्या म्हणतात ते. अगदी खरंय. बरं, तर ठीक आहे. आपण एक काम करू की आजपासून म्हणजे आज रात्रीच एक मी पाठवेन प्रारंभाचा एक पेपर अजून, आणि रोज पुढचे एक 4-5 दिवस मी तुम्हाला रोज एक एक पेपर पाठवत जाईन. ठीक आहे ना? म्हणजे तुमचा, चालेल. हा, म्हणजे तुमचा चांगला म्हणजे रोज सराव होत जाईल तुमचा कसा द्यायचा हम्म. वगैरे. परीक्षेची हा. तयारी होईलच, आणि सुजाताने म्हटलं तसं तुमची प्रॅक्टिस पण होईल जाईल. या, ते पेपरला बघून असं थँक्यू. करूया. अं, हे झालं आपल्या विभक्ती वगैरे बद्दल. अश्विनी सारखी मागे लागली आहे की तिला त्या याचं काय लोकोक्तींचं हवंय. बरोबर अश्विनी? हो 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 सर. हो सर, हो सर. हा, हो. ते तर भावार्थाचं मला जरा विचारायचं होतं. म्हणजे नाही, लोकोक्तीचे भावार्थ आपण लिहायचे आहेत ना, तर मग किती शब्दात, की म्हणजे असं मी कसं लिहिलंय, एक तुम्हाला हे सांगू का? म्हणजे हं, आता अतिभारः पुरुषम पुरुषम वसादयति. अवसादयती. हा, हा. अवसादयति. हं, म्हणजे शक्तीपेक्षा अधिक भाराने पुरुष थकतो, असा अर्थ ना त्याचा. मग त्याचा भावार्थ जर हं. असा सांगितला तर, म्हणजे आजकाल मुलांना अभ्यासाशिवाय इतर कॅरिक्युलर ऍक्टिव्हिटीज साठी म्हणजे वेगवेगळे क्लासेस लावले जातात, जसं की पियानो क्लास असेल, गिटार असेल, चेस असेल, काही असेल, खेळातलं कुठलं, फुटबॉल किंवा काय, अभ्यास असेल. तर इतक्या साऱ्या ऍक्टिव्हिटीज आणि त्याशिवाय अभ्यास त्या बालकाला झेपेलच असे नाही, उलट तो अतिभाराने थकून जातो. असं काही उदाहरण किंवा असं काही, नाही नाही, आता किंवा आता मी नाही सांगतो मी, ठीक आहे. तर मी असं लिहिल, हं, हं. अति लहान भारा, मुलांचं नाही ऐका ना. हं, तर आता मी याचं असं लिहिन, अ, हं, अतिभारा पुरुषम साधयती. हा, म्हणजे हं, अतिभाराने हं, पुरुष थकतो. तर हं. आता आधी तो अर्थ द्यायचा. शक्तीपेक्षा म्हणजे शक्तीपेक्षा जास्त भाराने पुरुष थकतो. हां, म्हणजे हा, कपॅसिटीपेक्षा तर जास्त. मग तुम्ही हां, स्पष्टीकरण असं देऊ साध्य शकता की प्रत्येकाची एक शक्तीची एक मर्यादा असते, आणि प्रत्येकाच्या शक्ती ही मर्यादित असते. त्यापेक्षा जर हां, हां. आपल्या मर्यादेपेक्षा जर आपण अधिक परिश्रम केले तर आपल्याला खूप लवकर हं, थकायला होतं. हा,
आणि हा. ओके ओके. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे काम. उदाहरण हा, वगैरे काही द्यायची गरज नाही असं एवढं उदाहरण सांगितलं तरी द्यायची चालेल. गरज नाही. हा, तर असं हा हा हा. इतकं लिहिलं तर ओके. पुरेल. हा, नंतर हा आता हा हा. पुढचं. हा, आता म्हणजे पुढची ते लोक कसं होतील. एक दोन वाक्यातच हवंय का असं म्हणजे? हो, दोन दोन ते तीन ओके. तीन वाक्य पुरे. आता जसं अग्निदहादपि विशिष्टम वाक् पारुष्यम. हा, कठोर वाक्य हा. आगीच्या चटक्यांपेक्षाही अधिक तापदायक असते. तर मग असं लिहिता येईल की हम्म बऱ्याचदा हम्म शारीरिक मार हा माणूस हम्म विसरतो, पण शब्दांचे हम्म. वाग्बाण किंवा शब्दांनी टोचून बोललेलं किंवा निंदा हा ही मनुष्याच्या कायम स्मरणात राहते. या या हा दृष्टीने हा म्हणून असं हम्म म्हटलं जातं की अग्निदहादपि विशिष्ट वाक्पुरुषम, म्हणजेच कठोर वाक्य हम्म. आगीच्या चटक्यांपेक्षाही दहा अधिक तापदायक असते. तापलेलं कारण असतं. कारण त्या वेदना हो दीर्घकाळ स्मरणात राहतात. असं ते शब्द स्मरणात आणि राहतात. करेक्ट हा करेक्ट. शरीराचे हम्म. घाव बुजून जातात पण मनाचे घाव बुजून निघत नाहीत, असं काहीतरी बुजून जात नाहीत. स्पष्टीकरण येत नाही हो असं. हो हो. ओके ओके ओके. बर हा, बर बर. ठीक आहे ठीक नाही का. आहे. हा. ओके. हा. हम्म. बरोबर. नैकम थँक्यू चक्रम सर. परिभ्रम. हा, आता नैकम चक्रम परिभ्रमती म्हणजे हम्म म्हणजे एका चाकाने गाडी चालत नाही. तर मग इथं हे हा हे तर ही लोकोक्ती ही जेव्हा हा विशिष्ट कार्यासाठी विशिष्ट कार्य हा. हे समूहाने म्हणजे जोडीने किंवा समूहाने करायचे असते, तेव्हा एकाच हम्म माणूस त्यांनी किती प्रयत्न केला तरी हम्म काम होत नाही. पण तीच गोष्ट जर सगळ्यांनी मिळून केली, दोघांनी जोडीने हम्म किंवा मिळून केली तर हम्म हम्म. तरच ती पूर्णत्वास जाते. जसं की संसारात हो पती पत्नी बरोबर. दोघांची हा, ते करू तसं पण शकतो. म्हणता येईल. हो, हा, बरोबर. हा हा. हा दोघांशिवाय संसार चालू शकत नाही. हा, ना हो सर, ना इथं तप ना इथं ना हे नैकम चक्रम भरीभ्रमती आहे. ते भरीभ्रमती आहे का परिभ्रमती आहे? परी परी इथे पच परिभ्रमती ना? हा पच लिहिलंय ना मी इथं समोर स्लाइड मध्ये तरी पच लिहिलंय. पुस्तकात पुस्तकामध्ये एखाद्या जसं स्लाइड मध्ये जाईल होय. पुस्तकात हो. प्रिंटिंग मिस्टेक असेल. हा हा, हा नाही, आता खाली याच्यात आहे प्रयोग केला त्यात परिभ्रमती तिथे खाली. हा, ओके ओके. जसं आता ठीक आहे. पुढचं ना प्लीज ना 12व्या सुभाषिताचं सांगा ना. सांगतो हे पुढचं बघूया. ना तप्त लोहम लोहेन संधियते न आतप्त हम्म लोहम, म्हणजे काय, लोखंड जोपर्यंत स्वतः तापत नाही तोपर्यंत ते हम्म दुसऱ्या लोखंडाशी जोडल्या जात नाही. तर म्हणजे हम्म, याचा अर्थ हम्म आता इथे प्रयोग लिहिला काय, उभयानुरागा संबंध निदानम, म्हणजे कधी कधी संबंध आपल्याला संबंध एकमेका दुसऱ्यांशी संबंध जोडण्यासाठी काही विशेष थोडेसे हम्म कष्ट करावे लागतात. कधी काही आपल्याला थोडं हम्म नमतं नमतं घ्यावं लागतं, तरच आपण दुसऱ्यांशी हम्म संबंध जोडू शकतो. नेहमी जर ताठरपणा ठेवला आपला तर मग हम्म संबंध हम्म जोडणं होत नाही असं. हम्म. कधी कधी बरोबर. आपल्याला नमतं घ्यावं लागतं जर संबंध टिकवण्याकरता असं किंवा जोडण्याकरता हम्म असं. ना न हम्म. अस्ति अग्नेहे दौर्बल्यम, तर सर हे अग्नी इथं म्हणू शकतो का मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही? नाही, ते जरा वेगळं होईल. ते अच्छा. वेगळं होईल. हा, म्हणजे त्या पद्धतीचा आहे पण वेगळा अर्थ आहे त्याचा जरा. तर न असत अस्ति अग्नेय दौर्बल्यम, म्हणजे काय, अग्नी आपल्याला माहितीच आहे की म्हणजे अग्नी दुर्बळ आहे असं कोणी म्हणत नाही. कारण का, हम्म अग्नी अगदी बारीक जरी असला तरी त्याला हवेचा हे मिळाला, काय हम्म. हवेचं सहाय्य हवा मिळालं मिळाली. किंवा हवा मिळाली. वाऱ्याचं सहाय्य मिळालं तर त्याचा केव्हा हम्म. भडका होईल हे सांगता बरं येत का? नाही. हम्म. त्यामुळे हम्म. हा, तर तसंच दुष्ट लोकांचं आहे. जरी दुष्ट लोक कधी कधी आपल्याला शांत वाटले तरी ते फक्त त्यांना जर संधी मिळाली तर ते लगेच, जसं आपण म्हणतो की साप लगेच फणा काढून डसतो योग संधी मिळाली की, तसंच दुष्ट लोकांचं आहे की, म्हणजे अग्नी इथं दुष्ट या अर्थाने वापरलेला आहे की, हम्म. म्हणजे एखादा दुष्ट माणूस नुसता आता शांत आहे म्हणून त्याला कधीच कमी लेखू नये, कारण तो कधी आपल्याला डंख हम्म. मारेल सांगता येत नाही असं. नंतर हम्म. पुढचं सर प्लीज हा 12वा सुभाषित आहे ना, त्याचं प्लीज सांगता. हा, तर लक्ष्मी वसती जिव्हाग्रे. सुभाषित म्हणताय का तुम्ही? आता आपण आधी हा लोकोक्ती हो. पूर्ण करूया ना, मग सुभाषितांकडे ठीक आहे जाऊया. ठीक आहे. हम्म. तर आता 12वी लोकोक्ती, नास्ति रत्नम अखंडितम, तर काल खूपच चर्चा केली आपण, मला वाटतं परवा.
निकृती प्रिया ही नीचाहा म्हणजे काय? नीचाहा निकृती प्रिया ही संती म्हणजे काय? की नीच लोक हे वाईट कृतींमधलेच त्यांना जास्त रुची असते असं. हम्म. हम्म, मग हम्म, उपकृत म्हणजे कारण प्रत्येकाचा जो स्वभाव असतो त्यानुसार मनुष्य म्हणजे ज्याचा जसा स्वभाव असतो त्याप्रमाणे त्याची आवड असते. तर दुष्ट माणसं असतात त्यांना चांगल्या गोष्टी करण्यात फारसा रस आवड नसतेच त्यांची. त्यांना काहीतरी दुष्कर्म किंवा दुष्ट गोष्ट त्रास देणं व निंदा करणं चहाडी करणं यातच त्यांचं मन जास्त रमतं. न की एखादं हम्म, चांगली दुसऱ्यांना मदत करण्यात वगैरे यात रमण्यापेक्षा त्यांना जास्त मजा किंवा आनंद दुसऱ्याला त्रास देण्यातच होतो असं. नाही का? असं स्पष्टीकरण हम्म. द्यायचं की जेणेकरून परीक्षकांना समजू शकेल की तुम्हाला याचं नीट अर्थ अर्थ कळलेला कळला. आहे. हा. या हम्म, हम्म, दृष्टीने हम्म. म्हणजे तुम्ही हे व्यक्त करा की मला म्हणजे असं किंवा हे मला माहिती आहे नक्की कुठल्या प्रसंगी लोकोक्ती लागू पडते. हम्म, समजलं? हम्म, हं? हम्म. ठीक आहे ना. आता तुम्ही म्हणताय कोणी सुभाषित बघूया आपण. ठीक आहे. 12वा. सर, बरोबर. ह्याला असं म्हणता येईल का आपल्याला, की कारलं साखरेत घोळा नाही तर तुपात तळा, कडू ते कडूच. हो बरोबर बरोबर बरोबर. हा हो आणि असे मस्त. असे मराठी तुम्ही हे जरी दिल्या तरी चालेल. मी शेअर केला नव्हता का स्क्रीन? अरे बापरे, मला वाटलं मी शेअर केला होता ओके. म्हणून. ठीक आहे. तर ठीक आहे. तर सुभाषित तुम्हाला कोणाला तरी 12वं कोणी सांगितलं होतं ना मला तुम्ही? हवं शुभांगी. शुभंगीला. हा. तर हा. तर आता हे कसं आहे, लक्ष्मीर वसती जिव्हाग्रे. हा. तर आता जिव्हाग्रे मित्र बांधवाः जिव्हाग्रे बंधनम प्राप्तम जिव्हाग्रे मरणम ध्रुवम. तर जिव्हा म्हणजे जीभ. हम्म. हं, जिव्हाग्रे म्हणजे काय? जिभेच्या टोकावर ज्याला आपण म्हणतो. हम्म. हम्म. हं. तर जिभेच्या टोकावर किंवा जिभेवर लक्ष्मी वास करते. म्हणजे काय? की गोड बोलण्याने नाही का किंवा मृदू बोलण्याने गोड बोलण्याने आपल्याला धनप्राप्ती होते बऱ्याचदा. म्हणून लक्ष्मीर वसती जिव्हाग्रे असं म्हटलेलं आहे. जिव्हाग्रे मित्र बांधवा. जिव्हाग्रे मित्र बांधवा म्हणजे की गोड बोलण्याने किंवा आपल्या बोलण्यावर मित्र बांधव आपले त्यांच्याशी संबंध नीट जोडले जातात. जर आपण आपली जीभ जर व्यवस्थित तिच्यातून जिभेकडून जर नीट गोड बोलणं झालं तर मित्र बांधव जोडलेले राहतात. नाही तर कोणी आपले मित्र बांधव उरत नाहीत. नाही का? हम्म, न- हम्म, नंतर जिव्हाग्रे बंधनम प्राप्तम. जीभ ही अशी गोष्ट आहे की चुकीच्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी बोलल्या तर आपण बंधक सुद्धा होऊ शकतो. म्हणजे आपण आपल्याला जे तुरुंगवास सुद्धा भोगावा लागू शकतो. हम्म. खोटं बोलणं किंवा हम्म, काहीतरी वाईट बोलणं वगैरे यांनी. आणि जिव्हाग्रे मरणम ध्रुवम. तसंच हे पहिल्या 3 गोष्टी आहेत तिथं जिभेचं मुख्य बोलण्याविषयी महत्व सांगितलेलं आहे. पण चौथ्यामध्ये तिचा जिभेचा दुसरा मोठा गुण आहे ती खाण्याला सहाय्यक असते जिभेला. नाही का? तर जिभेची चटक म्हणजे जिभेला जर चटक लागली जे नको ते खायची तर मरणम ध्रुवम मरण निश्चित आहे. जसं आपण म्हणतो की कुपथ्य झालं नाही का? तर पूर्वी म्हणजे हम्म, ही म्हण पूर्वीकडे जास्त लागत होती. पूर्वी बहुतेक वेळा बघा तुम्ही जुने जे वैद्य वगैरे असायचे तर जास्त करून रोगाचं निराकरण जे असायचं ते औषधं थोडीफार आणि पथ्य म्हणजे योग्य आहार यांनीच रोग बरा करायचा तत्वचे. हा. तर आणि आता तसं नाही. आता आपल्याकडे अँटीबायोटिक असतात. तुम्ही काही खा काही कसंही करा. नाही तर पूर्वी मला आठवतं की बरेच रोग झाले की पहिल्यांदा डॉक्टर सांगायचे काही खाऊ नका म्हणून. नाही का? किंवा अगदी पातळ पेज हम्म, खा वगैरे पेज खा वगैरे एवढंच सांगायचे फक्त. आता म्हणतात उलट सगळं खा व्यवस्थित तसं. कारण तेव्हा जर पूर्वी असं असायचं की पचनसंस्था आपली वीक झालेली असते अशक्त झालेली असते. तर तेव्हा जर आपल्याला आजार झाला तर आधी पचनसंस्थेवर फारसा ताण नको पडायला म्हणून अगदी
आवश्यक तेवढंच खायचं असं हे असायचं. आयुर्वेदाचं तेच तत्व आहे नाही का, म्हणून. तर तसं तर म्हणून तिथं म्हटलेलं आहे की जिव्हाग्रे मरणम ध्रुव, म्हणजे कुपथ्य झालं, जे नको ते खाल्लं तर त्यांनी मरण हे ध्रुवम म्हणजे निश्चित. मरणम ध्रुव म्हणजे तर मरण निश्चित आहे. ध्रुव तारा म्हणजे काय, की ज्याची जागा निश्चित असते म्हणून त्याला ध्रुव तारा म्हणतात असं. ओके. जो तारा हा आकाशात एका निश्चित जागी असतो त्या ताऱ्याला ध्रुव तारा म्हटलं जातं असं. ओके. पण तुम्हाला माहिती असेल की आपण आता म्हणतो की एक ध्रुव तारा आहे, पण ऍक्च्युली ध्रुव तारा हा बदलत असतो दर 26,000 वर्षांनी. माहिती असेल तुम्हाला, ज्यांना थोडंफार खगोलशास्त्राची माहिती आहे त्यांना, की ती पृथ्वीचा आस जसा कललेला आहे तर त्याचा जो टोक आहे त्या आसाचं ते आता ज्या ध्रुव ताऱ्यावरती टोक म्हणजे जिथं रोखलेलं आहे ते अजून 26,000 वर्षांनी बदलेल, तर दुसऱ्याच कुठल्या तरी ध्रुव तारा असेल असं. पण म्हणजे ध्रुव तारा म्हणजे काय, ध्रुव म्हणजे काय की निश्चित असं असं या अर्थात. तर आपण सर असं म्हणू शकतो का, जिभेवर ताबा ठेवणे आवश्यक आहे, त्यामुळे आपल्याला लक्ष्मी नाही नाही नातलग सगळं. नाही 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 आवश्यक आहे. हा हा, बरोबर. म्हणजे हा, याचा भावार्थ तरच असा आपल्याला लक्ष्मी की नातलग की यांच्यात संबंध चांगले की प्रस्थापित हा म्हणजे करता येतील. म्हणजे तशी आपलं जीभ हा आपला सगळ्यात छोटा अवयव आहे तसं म्हटलं तर, पण सगळं आपलं म्हणजे आयुष्यातली बऱ्याच गोष्टी, बऱ्याच महत्वाच्या गोष्टी या जिभेवरती जीभ काय करते, ती कसं वागते याच्यावर अवलंबून आहे. की जसं धनप्राप्ती जिभेनी होते, मित्र बांधव सगळे जिभेनी जोडले जातात. हा, जीभ जर जिभेनी जर योग्य वागली नाही जीभ, तर आपण बंदी पण होऊ शकतो. आणि जिभेवर ताबा नसेल तर आपण अपमृत्यू किंवा मृत्यू सुद्धा येतो आपल्याला जिभेवर ताबा नसल्याने एखाद्याला असं. त्यामुळे सगळं आयुष्य आपलं जिभेवर अवलंबून आहे अशा अर्थाचे सुभाषित आहे. तर अशा रीतीने जिभेचं महत्व आपल्या आयुष्यातील जिभेचं महत्व या सुभाषितात सांगितलंय असं म्हणता येईल आपल्याला, नाही का. हो सर. हो हम्म. हो. अजून म्हणजे सर काय. लोकोक्तीमध्ये पण सर एक मिनिट. हा हा, त्या लोकोक्तीमध्ये पण नुसतं अर्थ सांगायचा आणि ह्याच्यात पण अर्थ सांगायचा, त्याच्यामध्ये थोडं एक्सप्लेनेशन जास्त द्यायचं ना. थोडं एक्सप्लेनेशन आपलं द्यायचं आपलं, म्हणजे की जेणेकरून हा हा. परीक्षकाला कळेल की आपल्याला त्याचं नक्की मॉरल ऑफ द स्टोरी काय ते कळलेलं आहे असं. ओके ओके. आणि ह्याच्यात नुसता अर्थ सांगायचा नाही, सुभाषितांनी मध्ये. याच्यात पण तुम्ही भावार्थ दिला तरी चालेल, तसं चांगलं तेवढं. ओके. हो. बरं. ओके सर. हा. ओके. कारण काय अगदी पॉईंट टू पॉईंट लिहिलं तर एखादेच पूर्ण मार्क नाही मिळणार. पण जिथं तुम्ही व्यवस्थित अर्थात म्हणजे नेमकं पण व्यवस्थित विस्तारपूर्वक उदाहरण देऊन वगैरे जर लिहिलं तर पैकीच्या पैकी मार्क मिळतील असं. तर असं आहे. अजून काही आता तुम्हाला विशिष्ट काही शंका आहेत का आता. आपण मग आता आता हे जसं मी सगळं तुम्हाला. हा बोला. सर एवढं लिहायचं तर मग पानं पूर्ण नाही ना, 4च पानं दिली आम्हाला ती. नाही तर सप्लिमेंट लावू शकतो. तुम्ही काय करून घ्या, ॲज अ सेफ साईड अजून आहे परीक्षेला तसं एक 2-3 आठवडे, तर तुम्ही मी जे पेपर्स पाठवलेत ना तर त्याचा एक एक झेरॉक्स काढून ठेवा तुम्ही. हा येस, सप्लिमेंट ठेवतो म्हणजे ना. हा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सप्लिमेंट त्याच पद्धतीच्या लावता येतील असं. हा, किंवा अगदी ते झेरॉक्स नाही काढता आली तर नॉर्मल फुलस्केप पेपर असतो ना तो लावला तरी चालेल, रूल्ड पेपर असं. हा, मग ते करेक्शन करून मिळणार का सर आम्हाला? नाही परत नाही मिळणार नाही नाही, पेपर्स. करेक्शन करेक्शन कर. तुम्ही आत्ताच पेपर उत्तरासहित. बोलताय सर, मॉडेल पेपर म्हणतात ते. टॉकिंग मॉडेल ऑफ मॉडेल पेपर. पेपर ना. हा, मॉडेल पेपर. येस येस येस. मी तुम्हाला एक काम करेन. हं? हा मला काही मॉडेल्स पेपर गेल्या वर्षीच्या बॅचचे होते ना, हा बरोबर.
तर त्यातले एखादे 2-3 सॅम्पल पेपर्स मी तुम्हाला शेअर करेन. ठीक आहे. बरं सर. ओके. हा. म्हणजे तुम्हालाही कळेल कसं लिहिलेलं आहे ते, त्या दृष्टीने. हं? ओके. हा, चालेल. तर मी आज नाही पण उद्या तुम्हाला प्रारंभाचा एक पेपरही पाठवेन आणि 2-4 दिवसांनी मॉडेल पेपर्स म्हणजे मॉडेल आन्सर शीट्स त्या पण पाठवेन. हं? ओके सर. ओके. हा. म्हणजे आम्हीच बघून घेणार. बरोबर. ठीक आहे. हं? असं. तर आता आपण हा सुजाता अ, विचारा, काय हा. विचारायचं? शंका आमच्या मला काही म्हणजे असं फुलस्केप पेपर वगैरे इथे काय असं नसते कन्सेप्ट, पण रूल्ड पेपर असतात. हा, तर आम्ही त्याच्यावर सगळ्यांनी केलं तर चालेल का? एकतर तसं चालेल किंवा मी तुम्हाला ब्लँक आन्सर शीट्स फोटो पाठवलाय ना, मला वाटतं ना PDF पाठवली आहे का मी, की नाही अजून? नाही ना. नाही आठवत पाठवलेली. नाहीये. नाही नाही मला नाही. वाटत आहे. ठीक आहे. मग मी एक काम नाही. करतो, की जे दूर लोक आहेत की ज्यांना पोस्टाने दिलं नाही, तर त्यांना मी जे आन्सर शीट्स आहेत ना फॉर्मॅट त्याचा, तर त्याचं मी हा PDF कॉपी पाठवतो. मग तुम्ही त्या बर लोकली प्रिंट करून घ्या, म्हणजे ऍटलिस्ट लुक अँड चालेल फील सारखा दिसेल असं. चालेल. ओके. मलाही हा आणि मग येणार प्रॉब्लेम. 4-5 पेपरवरच सगळं मागवायचं अशी जरूर नाहीये, तुम्हाला जेवढं पाहिजे अशी तेवढं देऊ नाहीये. ओके. शकत नाही. नाही नाही नाही, तो काही ओके. नाही. ओके. हा. हं? ठीक आहे. हा. मी पण US ला आहे सध्या, त्यामुळे मलाही येईल हा प्रॉब्लेम. हो, मग तुम्ही तुम्ही गेला आहात का तिकडे, की जायचंय तुम्हाला अजून? हो गेले गेले. हो झाले आता 8 दिवस झाले. अरे हो, बरोबर. हा, नाही ठीक आहे. मग तुम्ही तिकडे प्रिंट आउट घेऊ शकता ना, मी पाठवेल त्याचं. बर हो, बर प्रिंट पण आउट तुम्ही काढू शकू ना. नाही, पण तुम्हाला मी ते ओरिजिनल नेलंय ना, तुम्ही एक कॉपी नेली आहे ना तुम्ही? हो 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 नेली आहे ना नेली. मग त्याची म्हणजे त्याचीच आणली मी फोटो. बरोबर. हा, बरोबर. मग त्याचीच फोटो कॉपी घ्या ना तिथे, तुम्हाला तर ते सोपं आहे. म्हणजे एक बर ओरिजिनल आहे ठीक. तुमच्याकडे, मग त्याची त्याची एक एक्स्ट्रा फोटो कॉपी बॅकअप म्हणून काढून चालेल. ठेवा, स्पेअर स्पेअर हो म्हणून अशी. चालेल. हं? हं. Yes. आन्सरच तर नुसते लिहिले तरी चालतील ना? जसं कृष्ण बगीचे में गया, तर क्वेश्चन नंबर आणि आन्सर का तो दोन्ही वाक्य लिहिणं अपेक्षित आहे? नाही, प्रश्न लिहायची तशी गरज नाही आहे. तुम्हाला जर असं सोयी करता तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता, आवश्यक नाहीये ते लिहिणं. सर नंबर टाकले तरी चालेल ना? क्वेश्चन हो, नंबर आणि त्याचा बरोबर. हे काय जे बरोबर. हं? सर मला आहे ना आन्सर शीट मिळालेली नाहीये. मला मिळाली नाहीये. हा, म्हणजे हम्म, मला फक्त पोस्टने पुस्तकं आणि हेच आलेले आहेत त्याच्या, आणि तो फॉर्म आलेला होता, पण पण त्या त्याच्यासोबत आन्सर शीट नाहीये माझ्याकडे. मला असं वाटतं की सगळ्यांना आम्ही म्हणजे विद्यार्थ्यांनी सगळ्यांना हं. त्या पाकिटामध्ये पाठवली होती असं आमचा समज आहे. कारण मग माझं मी गावाला गेले होते ना, मी रिक्वेस्ट केली होती की मला नंतर पाठवा म्हणून. हा, मग तर नंतर पाठव, त्यांची त्याच्यामध्ये चुकून नाहीये. चुकून मग ती टाकायची फक्त राहिली असेल. पुस्तकं आहेत आणि हा, परीक्षेचा फॉर्म आहे. ओके. मग आता असं करा, तुम्ही मी जे PDF पाठवीन ना, मग त्याची हा, लोकलीच तुम्ही मग त्याचं प्रिंट आउट घेऊन ठेवा मग, तसं नाही का? ओके ओके. हा, म्हणजे मग आता ठीक परत आहे. पाठवण्यात काही अर्थ नाही, ती कधी पोहोचेल आणि हो, परत चालेल चालेल, काही आणि ते हरकत काय नाही. उलट पोस्टाचा खर्च त्या प्रिंट आउट पेक्षा जास्त येईल, त्यामुळे तिथे ते तसंच केलेलं बरोबर. हा, तर बरं मी बरं, चालेल, तुम्ही पाठवून द्या. ब्लँक हा, एक मी कोऱ्या उत्तरपत्रिकांची PDF कॉपी ओ- ओके ओके. आणि हा, आणि मग आपण उद्यापासून काय करायचं हे ठरवूया. आता तुम्ही पेपर सोडवा, क्लास वगैरे कसा घ्यायचा ते आपण ठरवूया नंतर. जरा सर ओके. सर एक हा, ते हे ऍड्रेस नाही आलाय सर आम्हाला, तो तुम्ही जे पाठवलेत ना तो नाही कसला आलेला आहे. कसला ऍड्रेस? म्हणजे तुम्हाला हे उत्तरपत्रिका पाठवायचं ते पाठवलं, तुम्ही त्याच्यात पाठवलंय त्याच्यात ना त्याच्यात स्टिकर्स. त्याच्यात त्याचे स्टिकर्स आहेत. स्टिकर्स तुम्हाला त्या स्टिक पॅकेटमध्ये मिळाले नाही नाहीत का आले सर. स्टिकर? मी मी ज्योत्स्नाकडून घेऊन पाठवलं तुम्हाला मागे ओके. हे नाही, मग ठीक आहे ना, तुम्ही पेनाने तसंच पण दिलं पाठवलं तरी तर चालेल. चालेल ना आता? हो, हाताने आताही घेऊन तसंच. पाठवलं तरी हो चालेल तसं. हा हा, हरकत चालेल नाही. ठीक. हा, ठीक आहे. मग आपण थांबूया इथं. या. आता मला नंतर विचारायचं होतं ऍक्च्युली, की आता क्लासमध्ये हाच पोर्शन घ्यायचा की पुढे जायचं, की काही दिवस ब्रेक घ्यायचा मधून नाही मधून सर हाच असं? घेऊया.